स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 401A वेदांत एम्पायर विलेज गांधरे कल्याण थरवानी इन्फ्रास्ट्रक्चर या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टची डिझाईन सुंदर अशा रोमन वास्तुकलेनुसार करण्यात येत आहे। या संकेत क्रमांकासाठी म्हाडाने 2 रेरा नंबर दिले आहेत। त्यात A B अशा 2 विंग आहेत, त्यानुसार आम्ही माहिती देत आहोत। विंग A फेज 1 33 फ्लोअरचा टॉवर आहे आणि विंग B फेज 2 हा सुद्धा 33 फ्लोअरचा टॉवर आहे। याच सेलेबल टॉवर मध्ये म्हाडाने या लॉटरीसाठी 2 BHK चा एक फ्लॅट उपलब्ध करून दिला आहे, परंतु बिल्डरने म्हाडासाठी 14 2 BHK चे फ्लॅट दिले आहेत। याबद्दल अधिक माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। पहिल्या रेरा नंबर अंतर्गत प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव वेदांत एम्पायर फेज 1 विंग A इगल्टन आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2027 आहे आणि दुसऱ्या रेरा नंबर अंतर्गत प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव वेदांत एम्पायर फेज 2 विंग B हॅम्प्टन आहे। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2027 आहे। या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे। संकेत क्रमांक 401A हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 2 BHK चा एक फ्लॅट उपलब्ध करून दिला आहे। त्याचा कार्पेट एरिया 50.15 स्क्वेअर मीटर म्हणजेच 539 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 30,99,700 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट खडकपाडा येथे सिंगल रोडला लागून आहे। इथे आपण गुगल मॅपवर आजूबाजूचा परिसर पाहू शकता। हा या प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये विंग A, B, C आणि अम्युनिटीज आहेत। हा बेसमेंट फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यात शॉप्स असून टॉवर 1 आणि टॉवर 2 यासाठी वेगवेगळ्या एंट्रीज दिल्या आहेत। हा फर्स्ट फ्लोअरचा विंग A आणि विंग B चा फ्लोर प्लॅन आहे आणि त्यामध्ये ऑफिसेस दिलेले आहेत। हा विंग A आणि विंग B चा 7 to 9th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर 4 3 BHK आणि 4 2 BHK आहेत। त्यातील विंग A मध्ये 2 BHK चे 2 फ्लॅट आणि विंग B मध्ये 2 BHK चे 2 फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत। विंग A साठी 2 स्टेअरकेस 3 लिफ्ट तसेच विंग B साठी 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट दिल्या आहेत। हा विंग A आणि विंग B चा 10th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी विंग A मध्ये 2 2 BHK दिले आहेत। हा म्हाडा फ्लॅटसाठी दिलेला चार्ट आहे। म्हाडासाठी विंग A आणि विंग B मध्ये 7 to 10 फ्लोअरवर 14 2 BHK चे फ्लॅट दिले आहेत, परंतु म्हाडाने या लॉटरीसाठी एकच 2 BHK चा फ्लॅट उपलब्ध करून दिला आहे। हा म्हाडाच्या 2 BHK फ्लॅटचा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, लेफ्ट साइडला पॅसेज असून त्याच्या राईट साइडला किचन विथ बाल्कनी आणि लेफ्ट साइडला कॉमन वॉशरूम आहे। पुढे पॅसेज मधून राईट साइडला स्टडी रूम विथ एन्क्लोज बाल्कनी, लेफ्ट साइडला युटिलिटी स्पेस आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड विथ एन्क्लोज बाल्कनी दिला आहे। हे पार्किंगचे स्टेटमेंट आहे, परंतु इथे म्हाडासाठी असे वेगळे मेन्शन केलेले नाही। म्हाडाच्या विजेत्यांना सेलेबल बिल्डिंग मध्ये फ्लॅट असल्यामुळे पार्किंग मिळू शकते, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये रूफटॉप अम्युनिटीज आणि इंटरनल अम्युनिटीज दिल्या आहेत। यामध्ये पूल डेक विथ सिटिंग, जॉगिंग ट्रॅक, रिक्रिएशनल ग्रीन्स, प्लांटेशन, टेम्पल, इंडोर गेम झोन, पार्टी हॉल, म्युझिक रूम, स्क्वॅश कोर्ट यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत। या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्ट पासून रिलायन्स फ्रेश 750 मीटर, डी मार्ट 1 किलोमीटर, रिलायन्स मार्ट 1.5 किलोमीटर, कल्याण रेल्वे स्टेशन 3.5 किलोमीटर, पाम वॉटर रिसोर्ट 2.9 किलोमीटर, PVR सिनेमॅक्स
750 मीटर, वेलनेस फॉरएव्हर 800 मीटर, मुंबई युनिव्हर्सिटी अँड सब डिव्हिजन 550 मीटर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल CBSE 850 मीटर अंतरावर आहेत. कनेक्टिंग रोड्स: कल्याण मुरबाड रोड 0.5 किलोमीटर, कल्याण शीळ रोड 2.5 किलोमीटर. सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.2 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5. इथे 525 स्क्वेअर फीट 2 BHK ची किंमत अंदाजे 71 लाख प्लस टॅक्स आहे. म्हाडाचा फ्लॅट 539 स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास सारखाच आहे. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हा फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहे. या एरियामध्ये 2 BHK चा रेंट अंदाजे 24,000 रुपये मिळू शकतो. मायनस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2027 आहे. या प्रोजेक्टपासून लोकल रेल्वे स्टेशन थोडे लांब आहे. इथे मेट्रोची कनेक्टिव्हिटी नाही. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन चांगले आहे. सेलेबल बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट असल्यामुळे ॲम्युनिटीज मिळू शकतात आणि म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी दिली आहे. या प्रोजेक्टची डिझाईन रोमन वास्तुकलेनुसार करण्यात येत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.